अमेरिका इराण वॉरमुळे आणखीन आपल्याला काय काय बघावं लागतं याचा अंदाज नाहीये. कारण तुम्हाला न्यूज कळाली असेल, मेटाने आज पहाटे 4 वाजता एकूण 8,000 लोक आपल्या कंपनीतून काढून टाकलेत. म्हणजे 8,000 लोकांच्या नोकऱ्या गेल्यात. सो मित्रांनो, यावरून तर एक चित्र आपल्याला क्लिअर झालंय की आता खाजगी नोकरी नाही तर आता सरकारी नोकरीत आणि त्याशिवाय पर्याय नाही. सो मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे. जगभरातला सगळ्यात मोठा ले ऑफ हा मानला जातोय. मेटासारख्या कंपनीने जर अशा प्रकारे 8,000 लोक काढायला सुरुवात केली तर छोट्या छोट्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या त्या नोकरदारांचं काय? याचसाठी केला होता अट्टहास अशी म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. बरं, आता ह्या ज्या 8,000 नोकऱ्या काढल्या आहेत किंवा 8,000 लोकांना पदावरून काढलंय, तर कोणकोणत्या पदांवर ते लोक काम करत होते याचा जर आपण अंदाज घेतला तर त्यामध्ये इंजिनिअरिंग, डेटा सायन्स अशा वेगवेगळ्या बाबींचा संदर्भ आपल्याला बघायला मिळतो. सो नमस्कार मित्रांनो, मी रितेश किरड स्वागत करतो तुमच्या सगळ्यांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या आपल्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर. आजच्या ह्या 5 ते 7 मिनिटांमध्ये आपण एकंदरीत मेटाने जे काही 8,000 लोक आपल्या कंपनीतून काढून टाकले त्याचा एक अंदाज घेणार आहोत आणि भारतासाठी ही खूप मोठी धोक्याची घंटा असल्याचं देखील आपल्याला समजतंय. सो ह्या लेक्चरच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा आपण चेक करून घेऊ. मेटा नोकर कपात, 8,000 नोकरांची कपात. मेटा कंपनीने खर्च कमी करण्याच्या दृष्टिकोनातून एआय तंत्रज्ञानावर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी जगभरातून सुमारे 8,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. रिझन खूप चांगलं दिलंय. काय रिझन दिलंय बघा. काय तर म्हणे आम्हाला खर्च कमी करायचा आहे आणि एआय वर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचंय, म्हणजे एआय मध्ये आम्हाला गुंतवणूक वाढवायची आहे. अरे मग ज्या व्यक्तीला तुम्ही पदावर जॉईन करून घेतलं होतं, जॉब दिला होता, त्या व्यक्तीने तुमच्याकडून मिळणाऱ्या सॅलरीवर त्याच्या आयुष्याची स्वप्न रंगवली होती, मग त्याचं काय? सो मित्रांनो, खाजगीमध्ये कोणाच्याही स्वप्नांचा विचार केला जात नाही, कोणाच्याही भावनांचा विचार केला जात नाही. हे मेटाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. सिंगापूरमधून याची सुरुवात झाली आहे. नोकर कपातीची सुरुवात आज 20 मे रोजी सिंगापूरमधील आशियाई हब पासून झाली आहे. तेथील कर्मचाऱ्यांना पहाटे 4 वाजता ईमेलद्वारे याची माहिती देण्यात आली. इंजिनिअरिंग आणि प्रोडक्ट टीमवर सगळ्यात मोठी गदा आलेली आहे. सो जर आपण याच्याशी संबंधित असाल पोरांनो, तर नक्की याचा विचार करा की गेली 4 वर्ष काही लाख रुपये खर्च करून इंजिनिअरिंगची पदवी मिळवायची आणि परत जॉब लागल्यानंतर कंटिन्यू डोक्यावर टांगती तलवार ठेवायची, त्यापेक्षा 2 वर्ष 3 वर्ष जर चांगल्या पद्धतीने अभ्यास करून एखादी सरकारी नोकरी जर आपल्याला मिळाली तर आयुष्यभर आपल्याला टेन्शन नाही आणि आपल्या भरोश्यावर जी आपली कुटुंब आहे, आपली फॅमिली आहे, त्यांनाही टेन्शन नाही. बघा, ही छाटणी प्रामुख्याने कंपनीच्या इंजिनिअरिंग आणि प्रोडक्ट टीम्स मधील कर्मचाऱ्यांवर करण्यात येत आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी कंपनी प्रोडक्ट बेस आहे, माझी कंपनी प्रोडक्ट बेस आहे आणि म्हणून मला टेन्शन नाही, असं नाही राहिलेलं. घरून काम करण्याचे आदेश. नोकर कपातीची ही प्रक्रिया गोंधळाशिवाय पार पडण्यासाठी मेटाने प्रभावित कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचा सल्ला दिला आहे. एआय वर $100 अब्ज खर्च. गुगल आणि ओपन एआय सारख्या बड्या कंपन्यांना टक्कर देण्यासाठी मार्क झुकेनबर्ग यांनी एआय ला सर्वोच्च प्राधान्य दिले असून यावर्षी कंपनी एआय वर $100 अब्ज पेक्षा जास्त खर्च करणार आहे. $3 अब्ज ची वार्षिक बचत. या अंतर्गत कंपनी नवीन 4 एआय नेटिव्ह टीम्स तयार करणार असून या संपूर्ण रिस्ट्रक्चरिंगमुळे वर्षाला सुमारे $3 अब्ज ची बचत होणार आहे, हे देखील मेटाने स्पष्ट केले. कर्मचाऱ्यांचा तीव्र विरोध. साहजिकच आहे, विरोध होणारच आहे. एआय टूलचा वाढता वापर, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक डिव्हाइसेस मधून डेटा गोळा करण्याच्या कंपनीच्या नव्या योजनेमुळे हजारो कर्मचाऱ्यांनी पत्राद्वारे याला तीव्र विरोध दर्शवला आहे. पुढील छाटणी. मनी कंट्रोलच्या अहवालानुसार सिंगापूर नंतर आता युरोप, अमेरिका कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवले जाणार असून या वर्षाच्या उत्तरार्धात आणखीन काही टप्प्यात नोकर कपात होण्याची दाट शक्यता आहे. सो जर मेटा ठरवतंय, मार्क झुकेनबर्ग ठरवतात की मला आता एआय मध्ये घुसायचंय, जगातली सगळ्यात मोठी कंपनी मला एआय ची बनवायची आहे आणि त्यासाठी मला पैसा लागणार आहे, सो साहजिकच आहे अशा प्रकारचे काहीतरी निर्णय कंपनीकडनं येणार ही अपेक्षा होतीच. परंतु एवढ्या लार्ज स्केलवर हे निर्णय येतील ही अपेक्षा नव्हती. सो मित्रांनो, म्हणूनच सांगतो की सगळ्या गोष्टी करा, परंतु कधीच आयुष्य कायमस्वरूपी चिंतेत घालवू नका. राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून माझ्याकडे स्वराज्य नावाची बॅच आहे. मी तुम्हाला रियालिटी सांगतोय, 2 वर्ष सिरियसली जरी अभ्यास केलात ना
तरी तुम्हाला 100% पोस्ट मिळेल. कारण राज्यसेवेचा पॅटर्न अलीकडेच बदललेला आहे. मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह झाली, त्यामुळे प्रश्नांची काठिण्य पातळी एकदम कमी आहे. यामध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज फक्त तुम्हाला प्रिलिम्स आहे आणि ते आम्ही तुमचं करून घेतोय. आम्ही प्रिलियम प्लस मेन्स सगळ्या गोष्टी तुमच्या इथेच करून घेतोय. पर्सनल मेंटरशिप देतोय. आन्सर रायटिंग डे 1 पासून करतोय. 18 पुस्तकं आम्ही तुम्हाला घरपोच पाठवतोय. सो ह्या बॅचेस संदर्भात जर तुम्हाला काही इन्क्वायरी करायची असेल, तर माझा मोबाईल नंबर मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. नक्की या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून बोला. सरळ सेवा देखील आता एमपीएससी मार्फत आली, सो कंबाईनची बॅच पण तुमच्यासाठी महत्त्वाची असेल. या बॅचसाठी सुद्धा मोबाईल नंबर तोच असणार आहे. राईट? आय होप की सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. लवकरात लवकर तुम्ही योग्य तो निर्णय घ्याल. थँक यू. हॅव अ गुड डे अँड बाय बाय.